नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय 14वा, ज्याचं नाव आहे गोपीचंदाचे क्रूर कृत्य. तर चला सुरू करू. मैनावतीने जालंधरनाथाकडून उपदेश घेतल्यानंतर तिला खूपच आनंद झाला, परंतु आपला पती त्रिलोचन याच्या शरीराची मृत्यूनंतर स्मशानात जशी राखरांगोळी झाली तशी आपल्या मुलाची गोपीचंदाची होणार या गोष्टीचा तिला फारच खेद झाला. म्हणून आपल्या मुलाला 2 उपदेशावर गोष्टी सांगण्यास ती संधी पाहत होती. एकदा माघ महिन्यात राणी मैनावती महालाच्या गच्चीत थंडी जावी म्हणून उन्हात बसली होती व त्यावेळी राजा गोपीचंद हा खालील बाजूस चंदनाच्या रत्नजडित चौरंगावर बसून स्त्रियांकडून अंगाला सुवासिक तेल व अर्घजे लावून घेत होता. त्याच्या भोवती इतर स्त्रियाही होत्या. राजा स्नान करणार आहे अशा वेळी वरून मैनावतीने राजाचे सुंदर शरीर पाहिले व तिला गोपीचंदाचे सुंदर शरीराचा नाश होणार हे ध्यानात येऊन फारच वाईट वाटले व दुःख होऊन तिच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले व ते नेमके गोपीचंदाच्या अंगावर पडले. तेव्हा राजास आश्चर्य वाटले की ऊन पाणी कुठून पडत आहे. त्यावर त्याने वर पाहिले. त्यावेळी त्याला आपली आई माडीवर रडत असल्याचे दिसले. त्यावेळी गोपीचंद राजा दात घासत होता. तो चूळ भरून उठला व आपल्या आईजवळ आला. तिला नमस्कार करून म्हणाला, मातोश्री, तुला रडावयास काय झाले आहे? तुला कोणी त्रास दिला का? ते मला ताबडतोब सांग. मी त्याचे ताबडतोब डोळे फोडतो आणि जर मी तुझे दुःख हरण करू शकलो नाही तर तुझ्या पोटी जन्माला येऊन माझा जन्म वायाच जाईल. तुला समाधान वाटावे व आनंद व्हावा यासाठी मी कोणतीही गोष्ट करावयास तयार आहे. तरी कृपा करून मला काय झाले ते सांग, म्हणजे मी तुझे दुःख हरण करतो. मैनावतीने राजाचे सर्व संभाषण ऐकले व म्हणाली, मी महापराक्रमी गोपीचंद राजाची माता असताना मला कोण का त्रास देईल? परंतु मला दुःख झाले आहे त्याचे कारण हेच की तुझे वडीलही तुझ्याप्रमाणेच अतिसुंदर व रूपवान होते, परंतु काळाने त्यांना त्रासल्यावर त्यांच्या शरीराची राखरांगोळी झाली. तुझ्याही या रूपाची व शरीराची तीच दशा होणार म्हणून मला खूप दुःख होत आहे. तुझ्या शरीराची माती होऊ नये व तुला अमरत्व प्राप्त व्हावे यासाठी काहीतरी मार्ग काढावा असे मला वाटते व त्यासाठी मला एक उपाय सुचला आहे. गोपीचंद या देहाचे सार्थक होण्यासाठी तू ह्या विलासपणीने ऐश्वर्यात लोळत पडू नयेस असे मला वाटते. तुझी ही विलासी वृत्ती पाहूनच मला दुःख होत आहे. माझा कोणीही अपमान केलेला नाही. गोपीचंद आपल्या आईस म्हणाला, तू म्हणतेस ते सर्व खरे आहे, परंतु सध्या मला असा गुरु कोण मिळेल की जो मला अमरत्व मिळवून देईल? असा कोण आहे का तरी? त्यावर मैनावतीने उत्तर दिले, अरे जालंधरनाथ हा उत्तम योगी असून तो सध्या आपल्या शहरात मुक्कामाला आहे. जर तू काया वाचा मनन व शरीरासह त्यास शरण गेलास, जर या नाशवंत ऐश्वर्याचा लोभ सोडलास तर त्याचेकडून तुला अमरत्व प्राप्त होईल. आईने सांगितलेलं सर्व ऐकून तो आईला म्हणाला, गुरुपदेशाने मला हे ऐश्वर्य, माझी बायका मुले यांचा त्याग करावा लागेल, म्हणून मला आजच एकदम जोग घेणे शक्य होणार नाही. म्हणून मला 12 वर्षाची मुदत हवी. त्या काळात मी ऐश्वर्योपभोग विलासोपभोग उपभोगून घेईन. नंतर गुरुला शरण जाऊन योग्य मार्ग आक्रमण करून ब्रह्मांडात स्वतःची कीर्ती वाढवेन. त्यावर मैनावती म्हणाली, अरे या नाशवंत देहाचा एक क्षणाचा देखील भरोसा नाही. ही सत्यस्थिती असताना तू 12 वर्षाची काय म्हणून खात्री देतोस?
बाळा, 12 वर्षे कोणी खात्रीने पाहू शकेल काय? वेळ प्रसंग कसा येईल याचे कुणी सांगावे? मैनावती आपल्या मुलास करीत असलेला उपदेश त्याची पट्टराने लुमावंती जपून लपून ऐकत होती. तो सर्व उपदेश ऐकून तिला अतिशय दुःख झाले व तिला मनोमन असे वाटले की ही आई आहे की वैरीण. राजाने राज्यवैभवाचा उपभोग घ्यावा असे न सांगता ती त्याला त्या सर्व गोष्टींचा त्याग करण्यास सांगणारी ही आपली सासू नसून शत्रूच आहे असे तिच्या मनात येऊ लागले. आता हे टाळण्यासाठी काय करावे यावर विचार करण्यासाठी ती आपल्या महालात तळमळत राहिली. त्यावर गोपीचंद आपल्या आईस म्हणाला की, हे आई, जर तुझी इच्छा आहे तर मी तुझ्या इच्छेबाहेर नाही, परंतु जालंधरनाथाचा प्रताप किती आहे याची परीक्षा झाल्याशिवाय व तोच माझे हित करू शकेल अशी खात्री झाल्यावरच मी त्याला तन मन धनाने शरण जाईल व माझा कार्यभाग साध्य करून घेईन. तरी तू आता तुझ्या मनातील सर्व दुःखांचे विचार काढून टाक व शांतपणे आनंदित राहा. असा विचार बोलून दाखवून व आईचे सांत्वन करून तो आंघोळीस निघून गेला. इकडे राणी लुमावंती हिला मैनावतीने राजाला केलेला उपदेश आवडला नव्हता. त्यामुळे तिचा प्रयत्न निराळाच चालू होता. आपल्या 5ही सवतींना तिने आपल्या महालात बोलवून त्यांचे आगत स्वागत केले. त्या सर्वजणींना राजा गोपीचंदास जोगी बनवण्याचा मैनावतीचा विचार आहे असे सांगून ती म्हणाली, मैनावतीचा राजा गोपीचंदास जगातून नाहीसा करण्याचा विचार आहे. गावात एक जालंधर नावाचा ढोंगी जोगी आलेला आहे. राजाला त्याच्याकडून अनुग्रह देववून राजास जोगी बनविण्याचा मैनावतीचा विचार आहे. मैनावती राजास हे सांगत असताना मी ऐकले आहे. मैनावतीच्या उपदेशाने राजाही तसे करण्यास तयार झालेला आहे. एकदा का राजाचे मन उदास झाले की मग कसले आले राज्यवैभव व राज्यविलास. नंतर मग आपण तरी जगून काय उपयोग आहे? शत्रू हल्ला करणार व सर्व राज्यवैभव नाहीसे होणार. तर त्यापूर्वीच आपण काहीतरी उपाय शोधून काढू व मैनावतीचा सर्व बेत आपण मोडून काढू. राणी लुमावंतीने अशा रीतीने आपल्या सर्व सवतींच्या मनात हा विचार विकल्प ठसवून त्यांनी मने मैनावतीविषयी व जालंधराविषयी कलुषित केली. त्या सर्वजणींना काळजी वाटू लागली व त्या सर्वजणी रडू लागल्या. ते दृश्य पाहून लुमावंतीच्या मनात एकदम विचार आला की जर आता मैनावतीवर एखादा खोटाच आळ घेतला तर आपण या प्रसंगातून सही सलामत निसटून. असा विचार करून राजाला आपल्या मनातील विचार सांगावा असे इतर राण्यांना तिने सांगितले. तो विचार असा की गावात आलेला जालंधर नावाचा बैरागी आहे. तो स्त्रीलंपट आहे व विषयविलासी असून मैनावती राणीला कामविकार सहन होत नाही, म्हणून ती त्या बैराग्याच्या नादी लागली आहे व तिचा आणि त्याचा विचार असा आहे की राजाला योगाचा उपदेश देऊन तीर्थयात्रेस पाठवावयाचे, नंतर जालंधर यास राज्यावर बसून नंतर निश्चिंतपणे जालंधराबरोबर विषयोपासना पूर्ण करीत राहावे. लुमावंतीचा हा वेद त्या सर्व राण्यांना पसंत पडला व त्या सर्वजणी आपापल्या महालात निघून गेल्या. सर्व दिवसभर राजा आपला राज्यकारभार आटपून भोजनानंतर सर्व राण्यांसह पट्टराणी लुमावंती हिच्या महालात आला. तेथे राणी लुमावंतीने मोठ्या प्रमाणे राजास मंचकावर बसविले व राजा पूर्ण प्रेमात येताच हात जोडून म्हणाली, मी एक गोष्ट ऐकली आहे. ती तुम्हाला सांगावी किंवा न सांगावी अशी माझी द्विधा परिस्थिती झाली आहे. कारण सांगावी तर मोठ्यांचा उपमर्द होतो, न सांगावी तर त्यातून फारच मोठे नुकसान होणार आहे व त्यामुळे मला खूप काळजी वाटत आहे. तरी जर मला तुम्ही अभय दिले तर मी ती गोष्ट तुम्हाला सांगते. मग राजाने अभयाचे वचन दिले. राणी लुमावंतीने ठरविलेल्या मैनावतीवरील सर्व मजकूर त्यास सांगितला व म्हणाली,
आमचे सर्वजणींचे सौभाग्यास काहीही धोका होऊ नये यासाठी तुम्ही खूप लांबचा विचार करा व जे योग्य वाटेल ते करा. गोपीचंद राजाला जे राणी लुमावंतीने सांगितले ते खरे वाटले व तो रागाने लाल झाला. नंतर त्याने जालंधरास एक खड्डा खणून त्यात ढकलून वर घोड्यांची लीद टाकावी असे प्रधानास सांगितले व तसे करून घेतले. वर असेही सांगितले की ती गोष्ट अतिशय गुप्त राहिली पाहिजे. जर या गोष्टीचा कोणी गावात बोभाटा केला तर त्याला मृत्यूदंड दिला जाईल अशी त्यावेळी हजर असणाऱ्या सर्वांना सक्त ताकीद राजाने दिली. राजाने दिलेल्या प्राणाच्या भीतीमुळे ही गोष्ट गुप्तच राहिली, कारण सर्व काम मध्यरात्रीच करण्यात आलेले व त्यामुळे लोकांनाही ही गोष्ट कळाली नाही. दुसरे दिवशी गावात सर्वत्र जालंधरनाथ इतरत्र कुठेतरी निघून गेल्याची बातमी पसरली. मग तो बैरागी होता म्हणून अनेक लोक नाना तऱ्हेचे तर्कवितर्क लावू लागले. मैनावतीच्या दासीने जालंधरनाथ निघून गेल्याचे तिला सांगितले. ती बातमी ऐकून मैनावतीस फारच दुःख झाले व आपला मुलगा गोपीचंद यास त्याचेकडून अमरत्व प्राप्त करून देण्याचा बेत तसाच राहिल्यामुळे ती फारच दुःखी झाली. इकडे राणी लुमावंती व तिच्या सवतींना फारच आनंद झाला आणि राज्यातील लोकांना जालंधराचे दर्शन दुर्मिळ झाले. जालंधरनाथाने खड्ड्यातच वज्रासन घातले व त्याने आकाशास्त्राची योजना केली. त्यामुळे घोड्याची लीद अधांतरीच वरच्यावर राहिली व तो खड्ड्यात अगदी निर्भयपणे राहू लागला. आणि या ठिकाणी अध्याय 14 समाप्त होतो. धन्यवाद.